नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे यापूर्वीच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असणारा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, जर सध्या चालू असणारा ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती लेवल आपल्याला येऊ शकते, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं, सपोर्ट कुठे घेतला जाईल, रेझिस्टन्स कुठे घेतला जाईल, अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे. दोन्ही व्हिडिओ एकत्र बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. जर काही कारणामुळे तिथे तुम्हाला ती लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. सोमवारसाठी आपण जे इम्पॉर्टंट लेवल काढले त्याच्यामध्ये वरच्या बाजूला आपण शुक्रवारचा जो हाय होता ती लेवल आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. ही लेवल कोणती आहे? 43,872-73 च्या आसपासची लेवल आहे. आपण काय करणार आहे? 43,875 ची लेवल आहे असं समजून विश्लेषण करणार आहे. खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणजे आपण काय केलंय, शुक्रवारचा जो डे लो होता तो आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे आणि ही लेवल कोणती आहे? 43,513 ची. म्हणजे आपण खालच्या बाजूला 43,500 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, वरच्या बाजूला 43,875 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता ह्या दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण काय केलंय, एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आणि ही सेंटर लाईन कुठे आहे तर 43,692 च्या आसपास आपल्याला ती सेंटर लाईन दिसते. आता काय होऊ शकतं, समजा सोमवारी मार्केटमध्ये ओपनिंग ह्या दोन रेंज मध्ये झालं, म्हणजे आपण असं समजूया की 43,500 ते 43,700 ह्या दोन रेंज मध्ये आपल्याला जर ओपनिंग झालं तर काय होईल, समजा इथे कुठेही ओपनिंग झालं तर ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं मुवमेंट होते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर इथून वरच्या दिशेनं ओपनिंग नंतर मुवमेंट होणार असेल आणि ही सेंटर लेवल जी आहे 43,700 हे ब्रेक होऊन वर जात असेल तर मग आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये साइडवेज मार्केट झालेलं बघायला मिळू शकतं. व्होलाटाईल देखील होऊ शकतं आणि दोन्ही बाजूला मुवमेंट होऊ शकतात. ह्याचं कारण असं आहे, मग खालची लेवल जी आहे 43,500 ची ही आपल्याला सपोर्ट म्हणून काम करायला लागेल, वरची लेवल जी आहे 43,875 ची ही आपल्याला रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करायला लागेल आणि त्याच्यामुळे मार्केट मधल्या मध्ये अडकताना आपल्याला बघायला मिळू शकतं. जर इथे ओपन झालं आणि खालच्या दिशेनं जात असेल तर तुमच्या लक्षात येईल की शुक्रवारी आणि गुरुवारी अगदी शेवटच्या अर्ध्या तासामध्ये किंवा पाऊण तासामध्ये आपल्याला जे काही सेलिंग बघायला मिळालं होतं तेच कंटिन्यू होण्याची शक्यता आहे आणि 43,500 च्या खाली जर टिकत असेल तर बँक निफ्टीमध्ये खाली जात असताना 43,400, 43,300 आणि 43,200 अशा लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. अगदी 43,100 पर्यंत सुद्धा बँक निफ्टी खाली जाऊ शकतं. त्यासाठी काय झालं पाहिजे, ओपनिंग ह्या लेवल मध्ये झालं पाहिजे 43,500 ते 43,700 आणि ओपनिंग नंतर लगेच खालची लेवल 43,500 खालच्या दिशेनं ब्रेकआउट केली पाहिजे. तसं झालं तर मग आपल्याला ह्या खालच्या लेवल बघायला मिळू शकतात. आता जर गॅपअप ओपन झालं आणि गॅपअप कुठे ओपन झालं 43,700 च्या वर आणि 875 च्या
दरम्यान कुठेतरी गॅपअप झालं तर तरी सुद्धा आपल्याला हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की ओपनिंग नंतर आपल्याला वरच्या बाजूने ब्रेकआउट येतो का. 43,875च्या वर जर ब्रेकआउट आला तर मग 43,975, 44,075 आणि 44,175 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं येऊ शकतात. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गुरुवारी आणि शुक्रवारी जे काही ट्रेडिंग झालंय ह्याच्यामुळे आपल्याला इथे आणि इथे आपल्याला एक गॅप तयार झालेली आहे. तर ही जी गॅप आहे ही आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर त्यामुळे हा जो एरिया आहे हा आपल्यासाठी काय असणार आहे, रेझिस्टन्स एरिया असणार आहे. हे जे 200 पॉईंट आहेत 43,875 ते 44,075 हा आपल्यासाठी काय एरिया असणार आहे, रेझिस्टन्स एरिया आहे. कारण त्याच दरम्यान आपल्याला इथे गॅप तयार झालेली आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यामुळे जास्तीत जास्त जर वर जाणार असेल तर 44,075 हीच लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्या वर गेलं तर मग फार क्वचित प्रसंगी आपल्याला वरची लेवल सुद्धा बघायला मिळू शकते. तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं कुठे ओपन झाल्यावर काय होईल. आता गॅप अप ओपन झालं आणि समजा पुन्हा सेलिंग आलं आणि ही लेवल 43,700 ची खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली, मग काय होऊ शकतं, अशा वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये पुन्हा वोलाटाईल मार्केट बघायला मिळू शकतं. कारण वरच्या बाजूला रेझिस्टन्स स्ट्रॉंग होणार, खालच्या बाजूला सपोर्ट स्ट्रॉंग होणार आणि अशा वेळेला काय होईल, मग मार्केट दोन्ही बाजूनं मुवमेंट करताना बघायला मिळेल. सकाळच्या सत्रात असं झालं तर दुपारच्या सत्रात मग ब्रेकआउट येऊ शकेल आणि मग आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला सोमवारी वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे. तर त्याच्यासाठी मी थोडासा चार्ट तुम्हाला इथे ऍडजस्ट करून दाखवतोय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, इथे सुद्धा अतिशय चांगली तेजी मागचे 3-4 दिवस होताना दिसते आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग येताना दिसतंय. आता हे जे प्रॉफिट बुकिंग आहे हे असं इथपर्यंत आलं आणि पुन्हा जर इथून खाली जायला लागलं तर आपल्याला इथे एक एम शेप तयार होऊ शकतो आणि एम शेपचा आपल्याला ब्रेकआउट आल्यानंतर खालच्या बाजूला एक चांगलं टार्गेट बघायला मिळू शकतं. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून कोणती दिली आहे, तर ती 9,430 ची आहे. वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून कोणती दिली आहे, तर वरच्या बाजूला आहे 9,475 ची. म्हणजे जर समजा इथे ओपन झालं आणि इथून वर जात असेल तर काय होईल, तुमच्या लक्षात येईल इथे एक आपल्याला साधारण अशी ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. जर त्याच्यावर ब्रेकआउट येत असेल आणि टिकत असेल आणि त्याचबरोबर 9,475 ची लेवल सुद्धा ब्रेक होत असेल तर आपल्याला एक डबल कन्फर्मेशन मिळेल आणि असं झालं तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, 9,475च्या वर टिकल्यानंतर 9,500, 9,525 आणि 9,550 अशी 3 टार्गेट निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये वरच्या दिशेनं येऊ शकतात. जर फ्लॅट ओपन झालं आणि समजा खाली जात असताना 9,430 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर काय होईल, मग आपल्याला इथे कंटिन्युएशन मध्ये ट्रेड होईल आणि मग 9,430च्या खाली 9,405, 9,380 आणि 9,355 अशी 3 टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये उद्यासाठीचं सोमवारसाठीचं विश्लेषण करायचं आहे. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचे जे 2 इंडेक्स आहेत हे मी तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट काढण्यासाठी दाखवतोय. तुम्ही काय करू शकता, ह्याच पद्धतीनं आता जसे 2 इंडेक्सचं मी विश्लेषण केलं ह्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा इथे विश्लेषण करू शकता. तर हे झालं पहिला जो स्टॉक आहे, पहिला जो इंडेक्स आहे तो आहे निफ्टी. तर निफ्टीचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टी या इंडेक्सचं स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी तुम्हाला तो ओपन करून दाखवतोय. ओके, थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर सगळ्या लेवल दिसू शकतील. तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लेवल आणि वरची 3 टार्गेट आणि खालची 3 टार्गेट असं आपल्याला सर्वच गोष्टी इथे दिसत आहेत. तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा स्टॉकचं अनालिसिस करताना आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये यायचं आहे. डेली टाइम फ्रेममध्ये आल्यानंतर मग मी काही स्टॉक तुमच्यासाठी जे शॉर्टलिस्ट केलेले असतात ते तुम्हाला दाखवायला सुरुवात करणार आहे.
सोमवारसाठी आपण काय केलंय, जे स्टॉक मी शुक्रवारसाठी अनालिसिसला दिलेले होते त्याच स्टॉकचं आपल्याला पुढे फॉलोअप घ्यायचंय. म्हणजे आपण शुक्रवारसाठी जे विश्लेषण केलं होतं त्यानुसार काय घडलं, काय घडलं नाही, आता सोमवारी त्या स्टॉकमध्ये पुढे काय घडू शकतं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो, कशा पद्धतीनं स्टॉक आपल्याला ट्रॅक करायचे असतात, ते आता मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला जो स्टॉक आपण बघितला होता तो होता मनप्पुरम फायनान्सचा. मनप्पुरम फायनान्समध्ये मी तुम्हाला इथे दाखवताना दाखवलं होतं की अनेक महिन्यांचा आपल्याला ब्रेकआउट आलेला आहे. म्हणजे इथून तुम्हाला ही लेवल दाखवलेली होती, 155 रुपयाच्या आसपासची ती लेवल होती. बरेच दिवसानंतर आपल्याला त्या लेवलला ब्रेकआउट आलेलं होतं. मी सांगतानाच सांगितलेलं होतं, ब्रेकआउट आल्यानंतर दोन शक्यता असतात. पहिली शक्यता असते हा हाय ब्रेक झाला तर आणखीन आपल्याला तेजी होऊ शकते, किंबहुना तसं नाही झालं तर काय होऊ शकतं, एक आपल्याला इनसाइड कॅन्डल बघायला मिळू शकते. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, ब्रेकआउट येतो, ब्रेकआउट आल्यानंतर एकदा लेवल टेस्ट करायला खाली येतं, इथे लेवल टेस्ट केली जाते आणि इथून पुन्हा वर जात असताना आपल्याला एक चांगली तेजी एन शेप मध्ये बघायला मिळू शकते. त्यातलं आता काय झालंय, किंवा दुसरी शक्यता असते की असं न होता इथे खाली आलंय, हा ब्रेकआउट फेल होऊ शकतो आणि इथूनच खाली आणखीन कंटिन्यू जाऊ शकतो. दोन्ही शक्यता आहेत. आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला त्या लेवल बघून ठरवायचं आहे की सोमवारी कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये मुवमेंट होतीये, कुठे ओपनिंग होतंय, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. सध्या काय झालंय, आपल्याला ब्रेकआउट मिळालाय, लेवल टेस्ट करायला आपण खाली आलोय. लेवल टेस्ट करायला खाली येत असताना आपण काय केलंय, इनसाइड कॅन्डल बनवली आहे. ओपन इक्वल टू हाय ची इनसाइड कॅन्डल बनवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत. काय होऊ शकतं, पुन्हा थोडंसं गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होऊन पुन्हा वरच्या दिशेनं जाईल. असं जरी झालं तरी आपला एन शेप पूर्ण झाला, ब्रेकआउट दिलं, खाली आलं लेवल टेस्ट करायला आणि आता वर चाललंय. असं झालं तरी सुद्धा आपण काय करू शकतो, ह्या लेवलच्या वर मग ह्या स्टॉकमध्ये आणखीन तेजी होऊ शकते, हे आपल्याला लक्षात येईल. तर हे झालं जर तेजी होणार असेल. जर तेजी होणार नसेल, हा ब्रेकआउट फेल जाणार असेल, तर काय होईल, सोमवारी आपल्याला ही जी लेवल आहे म्हणजे इनसाइड कॅन्डलची, शुक्रवारचा जो लो आहे हा तोडून त्याच्या खाली क्लोजिंग जर आलं तर मग अशी शक्यता वाढेल की आता हा जो ब्रेकआउट झाला होता हा फेल गेला आणि मग खाली येताना आपल्याला काय होऊ शकतं, ह्या दोन लेवल ज्या आहेत ह्याच्या आसपासचं आपल्याला 150च्या आसपासचं टार्गेट, त्याच्या खाली 148, 146 अशी टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर हा झाला आपल्याला मनप्पुरम फायनान्स. हे मी सगळं तुम्हाला शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतोय, जेणेकरून फॉलोअपमध्ये तुमच्या या सर्व गोष्टी लक्षात येतील. दुसरा स्टॉक दाखवतो ज्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित होतं ते ब्रेकआउट झालेलं आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल की आपण इथे दाखवलं की हा हाय ब्रेक झाला तर ब्रेकआउट होणार. मनप्पुरम फायनान्समध्ये काय झालं होतं, ब्रेकआउटचा जो हाय होता तो फेल, म्हणजे तो ब्रेक झाला नाही. जसं इथे बघा, इथे सुद्धा ब्रेकआउट आला होता. मनप्पुरम फायनान्समध्ये असंच झालेलं आहे आता, बरोबर. अशी कॅन्डल बनली होती. आता काय होऊ शकतं, खाली आलं तर बघा काय झालं, ब्रेकआउट फेल्युअरचा एक चांगला ट्रेड खालच्या दिशेनं बघायला मिळाला. नाही झालं तर जसं इथे झालंय, ब्रेकआउट आला तर ब्रेकआउट टिकला तर आता एक चांगली तेजी सुद्धा या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते. अर्थात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा ब्रेकआउट येतो तेव्हा कधीतरी एकदा लेवल टेस्ट करायला, आता ती पूर्ण इथपर्यंत येईल, कधी कधी इथूनच वर जाईल, इथून मधून वर जाईल किंवा इथे खाली येऊन टच होऊन वर जाईल. आपल्याला अशा प्रकारचं एक बघायला मिळू शकतं. त्यामुळे एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला आणखीन तेजी सुद्धा बघायला मिळू शकते. तर हे झालं हिरो मोटोकॉर्प मध्ये आपण शुक्रवारी केलेलं विश्लेषण. त्यानुसार अतिशय चांगला आपल्याला याच्यामध्ये एक मुवमेंट बघायला मिळाली. आता तिसरा आपण जो स्टॉक बघणार आहे जो आहे HCL टेक्नॉलॉजीचा. HCL टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा काय झालंय, आपल्याला जी ब्रेकआउट लेवल होती, मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला आणखीन लक्षात येईल. हे आपण झूम केलेलं आहे. ओके, आता इथे बघा, इथे तुम्हाला काय झालं होतं, ब्रेकआउट झालेला होता बघा. ब्रेकआउट झाला, आदल्या दिवशी आपल्याला काय दिसलं की ब्रेकआउट अगदी लेवलला आलं होतं, वर जातंय असं दिसलं. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी काय झालं, थोडंसं गॅपअप ओपन झालं, ओपनिंग नंतर सेलिंग, वर जायचा प्रयत्न झाला, सेलिंग आलं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ब्रेकआउट फेल्युअर तर दिसतच आहे होताना, त्याचबरोबर शूटिंग स्टार कॅन्डल बनते. जर हा लो ब्रेक झाला सोमवारी तर काय होऊ शकतं, एकदा आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची. तर HCL टेक मध्ये काय झालंय, जर शुक्रवारचा लो
तुटला आणि खाली टिकलं, एक 10-15 मिनिटं खाली टिकलं पाहिजे. तसं झालं तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तसं झालं नाही आणि वरच टिकत असू तर काय होईल, साधारण 1311, 1310, 1311च्या वर जर टिकलो तर मग पुन्हा एक काय होऊ शकतं, तेजी झाली, लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि पुन्हा वर गेलो. एन शेप बनून आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकते. तर हे झालं HCL टेक्नॉलॉजीज या स्टॉक विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक आहे आपल्याला टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड मध्ये आपल्याला काय झालं होतं बघा, मुद्दाम मी हे दाखवतोय पुन्हा पुन्हा, कसं तुम्हाला विश्लेषण करायचं असतं, कसं त्याच्यामधनं आपल्याला ट्रेड शोधून काढायचा असतो हे इथे लक्षात येते. मी इथे काय दाखवलं होतं, नसेल तर शुक्रवारचा व्हिडिओ एकदा बघा, तुम्ही जर बघितला नसाल तर. मी इथे सांगितलं होतं आता आपल्याला इथे काय झालंय, एक लो बनलेला आहे, म्हणजे इथून ब्रेकआउट आलं, दुसऱ्या दिवशी ओपन इक्वल टू हाय बनून आपण पूर्ण खाली आलो. म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आहे आणि जर हा लो तुटला तर एक मोठं सेलिंग खालच्या बाजूला बघायला मिळू शकतं. तुम्ही बघू शकता हा लो सोडा, आपल्याला इथे ओपनिंग झालं, थोडंसं वरच्या बाजूला ओपनिंग झालं आणि ओपनिंग होऊन पुन्हा आपण वर चाललोय. म्हणजे आता काय झालं, ब्रेकआउट दिला, लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि आता परत वर चाललोय. वर जात असताना जर आपल्याला हा हाय आहे, तसाच इथे आपल्याला लक्षात येईल हा हाय आहे, याच्यावर क्लोजिंग आलं तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. तर हे झाले चारही स्टॉक ज्याचं मी आज फॉलोअप करण्याचा प्रयत्न केला. या फॉलोअपमुळे नक्कीच तुम्हाला काही नवीन माहिती तुम्हाला लक्षात आली असेल अशी मी अपेक्षा करतोय. तर हे झालं इंडेक्स बरोबर स्टॉकचं सुद्धा विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट पोस्ट करून मला नक्कीच प्रेरणा देऊ शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.